समाजकारण, राजकारण, अर्थकारण, क्रीडा, सांस्कृतिक, निडर आणि निपक्ष बातम्यांचं व्यासपीठ लोकवृत्त. नमस्कार, मी धनश्री भिडे. लोकवृत्तमध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या ठळक बातम्या. अजित पवार यांची वाई येथे जनसन्मान यात्रा, लाडक्या बहिणींची मोठी उपस्थिती. विरोधक गांडुळाचे अवलाद, अजितदादा कडाडले. तू सारखी शिट्टी वाजवतोय, मी मगापासून बघितले. आता पोलिसांच्या ताब्यात देईन, उत्साही कार्यकर्त्याची अजितदादांकडून फिरकी. आम्ही काय तिथे गोट्या खेळायला बसलोय का? अजितदादांकडून विरोधकांचा खरपूस समाचार. वाई येथे राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा. रामराजेंनी जे केले ते भोगावंच लागेल, आमदार जयकुमार गोरे कडाडले. लाडक्या बहीण योजनेमुळे शरद पवारांना पोटदुखी. साताऱ्यात शिवसैनिकांनी बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडले. अतिरिक्त वसुलीच्या कारणास्तव शिवसैनिक आक्रमक. सातारा शहरातील राजकीय फ्लेक्सना पालिकेकडून लगाम. नगरपालिकांनी राजकीय पक्षांना बजावली नोटीस. जो राजकीय नेता दुर्लक्ष करेल त्याच्यावर होणार कारवाई. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांची जनसन्मान यात्रा सध्या राज्यात सुरू आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी अजित पवार जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून राज्यातील विविध भागात जात आहेत. यावेळी महायुती सरकारकडून करण्यात येणारी कामांची माहिती ते जाहीर सभांमधून जनतेला देत आहेत. अजित पवार यांची ही जनसन्मान यात्रा आता वाई मतदारसंघात दाखल झाली आहे. वाईत राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील हे आमदार आहेत. अजित पवार यांनी महाराष्ट्रातील महायुती सरकार शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर आणि त्यांच्या कामांना आदर्श मानून काम करत आहे असे सांगितले. महायुती सरकारच्या कामांची माहिती अजित पवार यांनी या सभेत दिली. वाई विधानसभा मतदारसंघासाठी मंजूर केलेल्या कामांची आणि निधीची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. किसनवीर साखर कारखान्याला कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. काही ठिकाणी माझ्या मायमाऊलींवर, मुलींवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. त्यामध्ये आम्ही संबंधितांना शोधतोय. शोधून त्याला फाशीची शिक्षा कशी देता येईल हेही आम्ही बघतोय. माझ्या मायमाऊलींवर व मुलींवर कोणी जर हात टाकला तर त्याचा हात तोडला जाईलच व त्याला फाशीची शिक्षा दिली जाईल असे म्हणत अजित पवारांनी महाराष्ट्रात घडणाऱ्या घटनांबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे. अजितदादा पुढे म्हणाले, तो नराधम आहे, तो विकृत आहे, तो नालायक आहे. असली माणसे समाजात नकोत. बदलापूरला जे झालं, 2-3 कोवळ्या चिमुरड्यांवर त्यांनी अन्याय केला. अख्ख्या बदलापूरकरांनी 9 तास ट्रेन बंद केली, संपूर्ण शहर बंद केलं. त्याच्यात तो सापडला. सापडल्यानंतर कोर्टात घेऊन जात असताना चकमक झाली. स्वसंरक्षणाकरता तिथे गोळी झाडली गेली. त्याच्यातून तो मृत्युमुखी झाला. विकृत माणूस पोलिसांना मारायला लागला तर काय पोलीस गप्प बसणार? विरोधक याच्या अगोदर म्हटले, जो नराधम आहे त्याला ताबडतोब फाशी द्या, आत्ताच्या आत्ता फाशी द्या. आणि आता म्हणत आहेत की बघा, ही सत्ताधारी लोक माणसं मारायला लागली आहेत. अरे गांडुळाची अवलाद तुमची. इकडे एक बोलायचं, तिकडे एक बोलायचं आणि तुम्ही आम्हाला शिकवता. तुम्ही मैताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रयत्न करता. ही तुमची पद्धत. सतत बघत आहेत कुठे काही मिळतंय का. अरे दिलदारपणे लढा ना, रडीचा डाव खेळू नका असे म्हणत वाई येथील सभेत अजितदादांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. मध्ये असेल तर प्रत्येक समाजाला न्याय देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्या सरकारमध्ये बसून आणि आमचे आमदार सगळेजण त्या ठिकाणी करतील. आपण काळजी करू नका. आम्ही शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी पण 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. सगळ्या जाती धर्माचे लोक त्याच्यात होते. त्याच रस्त्याने आम्ही पुढे चाललोय. जातीय सलोखा ठेवा. कुठेही वेडेवाकडे प्रकार होता कामा नये. काही काही ठिकाणी माझ्या मायमाऊलींच्यावर, माझ्या मुलींच्यावर अन्याय अत्याचार होत आहेत. त्याच्यामध्ये आम्ही संबंधितांना शोधतोय. शोधून त्याला फाशीची शिक्षा कशी देता येईल हे आम्ही बघतोय. परवा पुण्यात पण कोडव्याला तिकडे झालं. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात 3 जण सापडली.
त्यांच्या शोधण्याकरता 10 लाखाचं बक्षीस लावलंय. तुम्ही कुणी काही माय माऊलीवर आणि मुलीवर जर हात टाकला तर त्याचा हात तर तोडलाच जाईल, पण त्याला फाशीची शिक्षा. तो नराधम आहे, तो विकृत आहे, तो नालायक आहे. असली माणसं समाजात नाही पाहिजे. बदलापूरला जे झालं, 2-3 कोवळ्या मुलींच्यावर त्यांनी अन्याय अत्याचार केला. अख्ख्या बदलापूरनी 9 तास ट्रेन बंद काढली, बंद केलं शहर. त्याच्यात सापडला तो माणूस. सापडल्यानंतर कोर्टात घेऊन जात असताना चकमक झाली. स्वसंरक्षणाच्या करता तिथं गोळी झाडली गेली, त्याच्यात तो मृत्युमुखी झाला. विरोधक बघा हे चकमक दाखवत आहे. ह्याच्या आधी म्हणले जो नराधम आहे त्याला ताबडतोब फाशी द्या, आत्ताच्या आत्ता फाशी द्या. आणि नंतर त्या चकमकीत तो गेला तर म्हणले बघा माणसं मारायला लागली ती लोक. अरे गांडुळांची अवलाद तुमची, इकडं चाललंय का तिकडं चाललंय बघवत नाही आणि तुम्ही आम्हाला शिकवता. तुम्ही प्रत्येक मेलेल्या माहिताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा प्रयत्न करताय. ही तुमची पद्धत. सतत बघतायत कुठं काहीतरी मिळतंय का. अरे दिलदारपणे लढा ना. शेवटी जनता ठरवेल, माझ्या माय माऊली ठरवतील, माझे बांधव ठरवतील कुणाचं बटन दाबायचं ते. पण ही का रडीचा डाव. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जनसन्मान रॅली आज वाई मतदारसंघात दाखल झाली. यावेळी दादांची सभा सुरू असताना शिट्ट्या वाजवणाऱ्या एका उत्साही कार्यकर्त्याला अजित पवार यांनी त्यांच्या स्टाईलनं समजावलं. शिट्टी मारलीस तर तुला पोलिसांच्या ताब्यात देईल असा इशारा दिला. तू सारखी शिट्टी वाजवतो आहेस, आता पोलिसांच्या ताब्यात देईल. माझ्या मायमाऊली बसल्यात त्यांच्या देखत शिट्टी वाजवणं ही आपली संस्कृती नाही. तमाशाला गेलो की शिट्टी वाजवायची, मग फेटा तेव्हा जाऊ तुला घेऊन जातो. तुझा अपमान करायचा नाही. तुझा उत्साह निवडणुकीपर्यंत टिकला पाहिजे, म्हणून जरा दमानं घे असं सांगत अजितदादांनी त्या कार्यकर्त्याची चांगलीच फिरकी घेतली. आणि त्याकरता आपण तू सारखी शिट्टी वाजवतो, मी तुला मगापासून बघितलंय, आता पोलिसाच्या ताब्यात देईल. माझ्या माय माऊली बसल्यात त्यांच्या देखत शिट्ट्या वाजवणं ही आपली संस्कृती नाही. आपली कशी संस्कृती, आपण तमाशाला गेलो की मग शिट्टी वाजवायची, मग फेटप तेव्हा जाऊ तुला घेऊन जातो मी. तर लक्षात घे, माझा तुझा अपमान करायचा नाही. तुझा उत्साह मला कळतो, पण तो उत्साह आपल्या निवडणुकीपर्यंत टिकला पाहिजे म्हणून म्हणतोय जरा दमाने. प्रत्येक समाजाला, प्रत्येक बांधवाला न्याय देण्याचा प्रयत्न या महायुती सरकारने केला आहे. विरोधकांनी रडीचा डाव खेळू नये. कारण नसताना आता एक नरेटिव्ह पसरत आहेत की सरकार एकदम कर्जबाजारी झाले आहे. आता पगारच होणार नाहीत, आता कोणत्याही योजनाच चालू राहणार नाहीत. अरे असे कोणी सांगितलं? मी अर्थमंत्री आहे ना. महाराष्ट्रातील तमाम जनतेला सांगतो, प्रत्येकाचे पगार होतील, कोणतीही योजना बंद होणार नाही. कारण आम्ही काय तिथे गोट्या खेळायला बसलोय का? विरोधक काहीही बरळत आहेत. अरे रडीचा डाव खेळू नका, दिलदारपणे लढा असे म्हणत अजितदादांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. ही तुमची पद्धत. सतत बघतायत कुठं काहीतरी मिळतंय का. अरे दिलदारपणे लढा ना. शेवटी जनता ठरवेल, माझ्या माय माऊली ठरवतील, माझे बांधव ठरवतील कुणाचं बटन दाबायचं ते. पण ही का रडीचा डाव. कारण नसताना सांगायचं आता सरकार एकदम कर्जबाजारी झालेलं आहे, आता पगारच होणार नाहीत. अरे कोणी सांगितलं? मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय, महाराष्ट्राला सांगतोय प्रत्येकाचे पगार होतील. काय आम्ही काय तिथं गोट्या खेळायला गेलोय? कशाही पद्धतीनं बोलता, काही करता. मी आपलं ठरवलंय, जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं फिरत असताना माझ्या मायमाऊलींच्या योजना, माझ्या बांधवांच्या योजना, माझ्या गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेली मुलगी. रामराजे एक नंबरचे गद्दार आहेत. लोकसभेला महायुतीशी गद्दारी करून ते सरकारकडून अपेक्षा ठेवत आहेत. महायुतीत असूनही ते शरद पवारांचे गुणगान गात आहेत. त्यांच्या नसानसात बेईमानी आहे. त्यांना करारा जबाब मिळणार आहे. त्यांनी आजपर्यंत जे केले ते भोगावेच लागणार आहे अशी टीका
आमदार जयकुमार गोरे यांनी केली। वडूज येथील कार्यक्रमात बोलताना त्यांनी शरद पवारांवरही निशाणा साधला। लाडक्या बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखायला लागल्याची टीका आमदार गोरे यांनी केली आहे। आता एक विषय आहे, कोण काय म्हणतो, मी पिस्तुल्या आहे, मी आणि काय आहे, हे ज्यांनी म्हणला तो लुब्रिकंट आहे। त्यामुळे पिस्तुल्याचा विषय नाही आहे। माझी जी भूमिका आहे, पिस्तूलचं माझ्याकडे ओरिजिनल लायसन आहे, पिस्तूलचं लायसन आहे, बंदुकीचं लायसन आहे आणि शासनानं दिलेलं लायसन आहे। त्यामुळे मला काही म्हणला तरी बंदूक चालवायचं ज्ञान मला आहे, पिस्तूल चालवायचं ज्ञान मला आहे आणि हे कुणासाठी चालवावा याचं मला भान पण आहे। त्यामुळं माझ्या बहिणीचं रक्षण करताना कुणी जरी आडवा आला, वेळ पडली तर त्याची व्यवस्था होईल, काळजी करू नका। कोण काय म्हणेल याच्याकडे फार लक्ष द्यायचं कारण नाही। आता एक विषय आहे, आदरणीय रामराजेंनी काल आपण सगळ्यांनी बघितलं, एक मेळावा घेतला। 20 वर्ष मंत्री असणारा, 7 वर्ष सभापती असणारा, 27 वर्ष सत्तेत असणारा रामराजेंना जर जयकुमार गोरे नावानं जर रडण्याची वेळ आली, सत्तेतनं 5 महिनेसुद्धा बाहेर राहिला ना, ज्या माणूस राहिला नाही त्या माणसाला सत्ता गेल्यानंतरचं हप्ता जाणवायला लागलं। एक लक्षात घ्या, जयकुमार गोरेनं आजपर्यंत जी त्यांच्यासोबत केलेली लढाई, सत्ता नसताना, फक्त आमदार असताना, आमदार नसताना आणि कुठलंही मंत्रीपद सभापतीपद नसताना केलेली आहे। जयकुमार गोरे कधीही रडला नाही 17 वर्षात। जर सत्तेतनं बाहेर राहिलेला, किंबहुना आजही सत्तेमध्येच आहे, आजही सत्तेमध्ये आहे, जर रामराजेंना 5 महिनेसुद्धा सत्तेशिवाय हा माणूस सामना करू शकत नाही आमचा, तर लक्षात घ्या तो माणूस किती कमजोर आहे। सत्तेची कवचकुंडलं निघाल्यानंतर या रामराजेची झालेली अवस्था आपण बघितली तर मला वाटतं की त्याच्यावर दया येते। परमेश्वरानं रामराजेंना या दुःखातनं सावरण्याची ताकद द्यावी। परमेश्वरानं जयकुमार गोरेकडून त्यांना जी धोका आहे असं त्यांचं म्हणणं आहे, त्यातून त्यांना सावरण्याची संधी द्यावी। मी आपल्या माध्यमातून सांगतो, रामराजे चिंता करू नका, जयकुमार गोरे कधीही चुकीचं पाऊल उचलणार नाही। आता जर आपण सगळ्यांनी बघितलं, ज्या रामराजेंनी आयुष्यभर दुसऱ्यांच्यावर केसेस घालण्याचा प्रयत्न केला, आयुष्यभर दुसऱ्यावर केसेस घालून सत्तेचा वापर करून राजकारण करायचा प्रयत्न केला, त्या रामराजेला आता भीती वाटायला लागली की माझ्यावर केसेस घालतात का काय, माझं राजकारण संपतंय का काय। म्हणून कार्यकर्त्यांच्या भावनेच्या आड लपून आता पुन्हा शरद पवार साहेबांच्या तुतारीकडे जाण्यासाठी घेतलेला निर्णय आहे। आता म्हणतात अशा सत्तेत राहून करायचं काय, अशा सरकारमध्ये राहून करायचं काय। अरे एक नंबरचे गद्दार आपण। या सत्तेमध्ये आपण आलात, ज्या महायुतीच्या मध्ये आपण आलात, त्या महायुतीच्या विरोधात लोकसभेला काम केलं, तेव्हा ना जयकुमार गोरे रडला, ना रणजित नाईक निंबाळकर रडले, कुणी रडलं नाही। आम्ही पराभव स्वीकारला आणि आता आपण युतीमध्ये गद्दारी करून अजून त्या सरकारकडून अपेक्षा ठेवतात। हा अधिकार आपल्याला दिला कुणी, हा अधिकार आपण मागता कसा। त्यामुळं रडू नका, कारण सांगू नका, तुम्हाला तुतारीकडे जायचं तुतारीकडे जावा आणि तुम्हाला जो निर्णय घ्यायचा तो घ्या, परंतु ही जनता आता तुम्हाला माफ करणार नाही। जवाब तो मिलेगा, करारा मिलेगा, जो किया है वो भुगतना तो पडेगा। बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून अतिरिक्त वसुली केल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी संतप्त शिवसैनिकांसह बजाज फायनान्स कंपनीचे कार्यालय फोडल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला। दरम्यान आंदोलनानंतर सातारा पोलीस तिथे तातडीने दाखल झाले व तोडफोड करणाऱ्या सर्व शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। बजाज फायनान्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून अतिरेकी वसुली केल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख सचिन मोहिते यांनी आपल्या सहकार्याने शिवसैनिकांसह बजाज कंपनीचे कार्यालय तोडफोड करून शिवसेना स्टाईल काय असते ती दाखवली। अतिरिक्त आणि वसुलीच्या तगाद्यामुळे एका मागासवर्गीय महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे, त्यामुळे या महिलेचे कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे। बजाज फायनान्सकडून होणाऱ्या अतिरिक्त त्रासामुळे कोणताही विचार न करता घरात घुसून लोकांना त्रास देणे, पैसा वसुलीसाठी माजुरीपणा दाखवणे या गोष्टीमुळे त्रासून
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे आलेल्या तक्रारीची दखल घेऊन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते यांनी आज बजाज कार्यालयावरती मोर्चा काढून या ठिकाणी शिवसेना स्टाईलने आंदोलन करून येथील कर्मचाऱ्यांनाही आपले वर्तन सुधारा असे सांगून पुढे अशी घटना घडली तर कुत्र्यासारखे हाल होतील अशी तंबी त्यांनी दिली आहे। या गंभीर गोष्टीची दखल प्रशासन घेत नसेल तर आमच्यावर काहीही कारवाई होऊ द्या, आम्ही त्याला समर्थ आहे। आंदोलनानंतर सातारा पोलीस येथे तातडीने दाखल झाले, तसेच तोडफोड करणाऱ्या सर्व शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सध्या फ्लेक्सचे पेव फुटलेले आहे। शहरात काही कार्यकर्ते पालिकेकडे परवाना घेतात, परंतु फ्लेक्सवर त्यांचे पत्र लावत नाही। यामुळे लावलेला फ्लेक्स विना परवाना आहे असे सातारकरांना भासते। आगामी विधानसभा निवडणुकीची धास्ती जिल्हा प्रशासनाला असून सातारा शहरातील राजकीय फ्लेक्स लावणाऱ्या सर्व पक्षांना पालिकेच्या वतीने बजावण्यात आली आहे। तसेच जिल्ह्यातील नगरपालिकांनी ही नोटीस दिली गेली आहे। कार्यक्रम होताच आपले राजकीय बॅनर काढून टाकावे अशी त्या नोटीसमध्ये सूचना नमूद आहे। यामुळे राजकीय पक्ष राजकीय नेता याकडे दुर्लक्ष करेल, त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते। त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोर बैठका सुरू आहेत। सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहे। याचाच एक भाग म्हणून सातारा नगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये जे राजकीय फ्लेक्स लागले आहेत त्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे। तोच प्रकार सातारा जिल्ह्यातील नगरपालिकेने केला असून त्यामध्ये ज्या दिवशी कार्यक्रम असेल त्या दिवशी घेतलेली परवानगी असेल तेवढ्या पुरताच फ्लेक्स लावावा, त्यानंतर लगेच काढून टाकावा, त्यानंतर बॅनर काढून आल्या संबंधितांवर कारवाई होईल, तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल। सध्या फ्लेक्सचे पेव फुटलेले आहे। शहरात तर काही कार्यकर्ते पालिकेकडे परवाना घेतात, परंतु फ्लेक्सवर त्यांचे पत्रच लावत नाहीत। यामुळे लावलेला फ्लेक्स हा विनापरवाना आहे असे सातारकरांना भासते। आगामी विधानसभा निवडणुकीची धास्ती जिल्हा प्रशासनाला असून सातारा शहरातील राजकीय फ्लेक्स लावणाऱ्या सर्वच पक्षांना पालिकेच्या वतीने नोटीस बजावण्यात आली आहे। तसेच जिल्ह्यातील नगरपालिकांनी ही नोटीस दिली गेली आहे। कार्यक्रम होताच मुदत संपताच आपले राजकीय बॅनर काढून टाकावेत अशी त्या नोटीसीमध्ये सूचना नमूद आहे। यामुळे जो राजकीय पक्ष राजकीय नेता याकडे दुर्लक्ष करेल त्याच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होऊ शकते। त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जोर बैठका सुरू आहेत। सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत। याचाच एक भाग म्हणून सातारा नगरपालिकेच्या वतीने शहरामध्ये जे राजकीय बोर्ड फ्लेक्स लागलेले आहे त्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना नोटीस बजावली आहे। तोच प्रकार सातारा जिल्ह्यातील नगरपालिकांनी केला असून त्यामध्ये ज्या दिवशी कार्यक्रम असेल त्या दिवशी घेतलेली परवानगी असेल तेवढ्या पुरताच फ्लेक्स लावावा, त्यानंतर लगेच काढून टाकावा, त्यानंतर बॅनर आढळून आल्यास संबंधितांवर कारवाई होईल, तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही यामध्ये नमूद केले आहे। सातारा शहरामध्ये अनेक पक्षांचे बॅनर हे आजही लागलेले दिसत आहेत। यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर फुटपाथ पासून कर्मवीर पथ, राजवाडा, मोती चौक, कमानी हौद, राधिका रोड, हुतात्मा स्मारक परिसर, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, जिल्हा परिषद चौक अशा ठिकाणी काही बॅनर लागलेले दिसत आहेत। त्या बॅनरवर पालिकेच्या वतीने सोमवारपासून कारवाई होणार आहे। आचारसंहिता कधीही लागू शकते, त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून ही दक्षता घेतली जात असल्याचे समजत आहे। तर हे होतं साताऱ्याच्या राजकीय पटलावरील घडामोडींचा अचूक वेध घेणारं लोकवृत्त। लोकवृत्तमध्ये उद्या पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार। लोकवृत्त न्यूजला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओ लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका।